नगरोत्थान योजनेतनं 100 कोटी कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी आणले असं कोल्हापूरवर बेडगी प्रेम काही लोकप्रतिनिधी दाखवले। प्रामुख्यानं बघितलं, माननीय आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी दावा केला होता की कोल्हापूरच्या भरीव विकासासाठी 100 कोटी मंजूर करून आणलेले आहे। मला सांगायचं आहे साहेब, तुम्ही 100 कोटी निधी आणला, पण त्याचा वापर कुठे झाला हे बघितलंय का? रस्त्याच्या क्वालिटीवर पैसे खर्च होतात हे बघितलंय का? अधिकाऱ्यांनी या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं करून घेतलं हे तुम्ही बघितलंय का? अशी कोणती प्रक्रिया पार पडलेली नाहीये। 100 कोटीचं काम अतिशय दर्जाहीन झालेलं आहे। रस्ते पहिल्या पावसाळ्यात उकळून गेल्यासारखी परिस्थिती आहे। या सगळ्या रस्त्यांवर जर जायचं म्हणलं, सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही। 2 व्हीलर 3 व्हीलर चांगल्या पद्धतीनं चालवू शकत नाही। डिफेंडर सारख्या लक्झरीज गाड्यांसाठी हा रस्ता तयार झालाय का, असा प्रश्न आम्हाला प्रामुख्यानं तुम्हाला विचारायचा आहे। जर तुम्ही निधी आणला तर त्याच्याकडे लक्ष का दिलं नाही? आजपर्यंत वेळोवेळी वेगळ्या संघटनांनी तक्रारी केलेल्या आहेत की 100 कोटीच्या कामामध्ये मोठा घोटाळा आहे। तुम्ही हा प्रश्न विधानसभेत का उपस्थित केला नाही? तुम्ही या प्रश्नाला धरून अधिकाऱ्यांना का जाब विचारला नाही? आणि आज तुमचे नेते श्रीकांत शिंदे साहेब कोल्हापूरमध्ये आहेत। आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे साहेबांना आवाहन करायचं आहे की कोल्हापूरवर खरोखरच जर तुमचं प्रेम असेल तर या 100 कोटीच्या रस्त्याच्या निधीमध्ये नेमका पैसा गेला कुठं, खड्डे का पडले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या स्थानिक नेत्यांकडे घ्यावीत आणि जनतेला त्याचं उत्तर द्यावं अशी विनंती सुद्धा मी शिंदे साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून करतो। आणि जाता पुन्हा एकदा आव्हान देतो की महापालिकेला या प्रश्नावर सोडणार नाही, आम्ही कुठलाही लोकप्रतिनिधी या प्रश्नावर सोडणार नाही। जोपर्यंत रस्ते होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील। कोल्हापूर महानगरात विधायकतेचा अरुणोदय। माननीय श्री अरुण सोनवणे यांची वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माननीय सुरेश देसाई सम्राट इंडस्ट्रीज, माननीय मुकुंद पवार सोहम कॅटरर्स, माननीय अभिजित फटकर, माननीय अमर पाटील, माननीय राजू पाटील।